17 वर्षे 2 सरकारी नोकऱ्या करून दोन्हीकडून पगार उचलला. न्यायालयाकडून 7 वर्षे सक्त मजुरी. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी लाखो तरुण वर्षानुवर्षे अभ्यास करून स्पर्धा परीक्षा देतात. मात्र एका व्यक्तीने प्रशासकीय यंत्रणेला चकवा देत तब्बल 17 वर्षात 2 वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सरकारी नोकरी करत दोन्हीकडून पगार घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित कर्मचाऱ्याने एकाच वेळी 2 वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सरकारी नोकरी स्वीकारली. विशेष म्हणजे दोन्ही ठिकाणी उपस्थिती दाखवत तो दोन्ही विभागांकडून पगार तसेच इतर भत्तेही घेत होता. हा प्रकार तब्बल 17 वर्षे कोणाच्याही लक्षात आला नाही. ही बाब प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे. दरम्यान हा प्रकार माहिती अधिकार अंतर्गत माहिती मागवण्यास आल्यानंतर उघडकीस आला. कागदपत्रांची पडताळणी करताना एकाच व्यक्तीने दोन्ही ठिकाणी जवळपास एकच कागदपत्रे वापरून नोकरी मिळवल्याचे समोर आले आहे. विभागामधील समन्वयाचा अभाव असल्यामुळे हा प्रकार अनेक वर्षे सुरू राहिल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर सर्व पुरावे तपासून संबंधित आरोपीला दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाने आरोपीला 7 वर्षे सक्त मजुरी आणि 30,000 रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. तसेच सरकारला झालेल्या आर्थिक नुकसानीची रक्कम वसूल करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या घटनेमुळे सरकारी यंत्रणेतील डेटा पडताळणी व्यवस्था आणि विभागामधील माहितीची देवाणघेवाण किती कमकुवत आहे याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी डिजिटल पडताळणी आणि केंद्रीकृत कर्मचारी डेटाबेस मजबूत करणे अत्यावश्यक आहे. प्रेस मीडिया न्यूज साठी प्रतिनिधी सूरज पारवे, मोहोळ.